नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोषण तत्व या घटकावर माहिती पाहणार आहोत. आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत आणि हे अवयव एकत्र येऊन अवयव संस्था निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, स्नायू संस्था अशा अनेक संस्था आपल्या शरीरात कार्यरत करत असतात. या संस्थाचं कार्य नियंत्रित राहण्यासाठी व व्यवस्थित चालू राहण्यासाठी आपल्या शरीरात अनेक पोषण तत्वाची गरज असते. आपल्या जीवनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा आहेत आणि या गरजा आपल्याला निसर्गातून प्राप्त होतात. आज आपण जे अन्न पदार्थ घेतो, या अन्न पदार्थामध्ये अनेक फळे, पालेभाज्या, फळभाज्या असतात आणि त्यातून आपल्याला कोणकोणती कर्बोदके, पोषण तत्व, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्व मिळतात हे आपण पाहणार आहोत. यामध्ये प्रथम साधारणपणे ऊसाचा रस हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर असतो. दात आणि यकृतासंबंधी समस्या दूर करण्यासाठी ऊसाचा आपल्याला उपयोग होतो. त्याच्यानंतर भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे खूप तज्ज्ञ यांचा उपयोग पचन पद्धतीमध्ये बिघाड झाल्यावर खायला सांगतात. भेंडी खाल्ल्याने आपले पोट हलके राहते. पेरू खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिन पुरेसे असेल तर रक्ताची कमतरता भासणार नाही, पुरेसे रक्त मिळेल. लिंबू खाण्याचे फायदे. लिंबू खाल्ल्याने भूक वाढते, करपट ढेकर कमी होतात, पित्त कमी होते, पोटदुखी थांबते, लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबाचा रस मदत करतो. गाजराचा ज्यूस तुमच्या त्वचेला साफ आणि चमकदार बनवते, त्याचबरोबर पिंपल्सच्या समस्या पण दूर करते. वेलची. आपल्या सर्दी, खोकला किंवा कफने छाती भरली असल्यास ही लक्षणे दूर करण्यासाठी उत्तम नैसर्गिक उपाय म्हणजेच इलायची खाणे. कशी खावी तशीच खाऊ शकता किंवा दुधामध्ये पूड टाकून पिऊ शकता. टोमॅटो खाण्याचे फायदे. डोळ्याच्या आजारावर फायदेशीर औषध, सुंदर त्वचा, काळेभोर केस आणि हाडासाठी गुणकारी, तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण तसेच रक्तदाब संतुलित ठेवते. याच्यानंतर पपई खाण्याचे फायदे काय? पपईमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट तसेच विशेष एन्झाईम असते, जे खाल्ल्याने शरीरातील मृत पेशी आणि अशुद्ध स्किन साफ करते. तुम्ही पपई मॅश करून देखील स्किनवरती लावू शकता. यानंतर संत्री. रोज नियमित 2 ते 3 संत्री खाल्ल्याने तुमच्या त्वचेतील रंग उजळतो. यानंतर काकडी खाण्याचे फायदे. उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीरामध्ये डिहायड्रेशनचे प्रमाण कमी होते. सफरचंदाचे फायदे. सफरचंदात भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे शारीरिक कमजोरीला दूर ठेवते व रक्त वाढवते. मधुमेह नियंत्रित करते. दातामधील कॅल्शियम वाढते. दही खाण्याचे फायदे.
दररोज दही खाल्ल्याने आपल्या त्वचेला पोषण मिळते, त्वचेचे पोषण होते. दह्यामधील इसेन्शियल फॅट्स, प्रोटीन्स, जीवनसत्वे आणि खनिजे आपल्या त्वचेचे पोषण करते व निरोगी ठेवण्यास मदत करते. पुढचे फळ आहे डाळिंब. डाळिंब खाल्ल्याचे फायदे. दररोज एक डाळिंब खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. अशक्तपणा व चक्कर येत असेल तर त्यावर उपाय म्हणून डाळिंब खावे. कढीपत्ता. कढीपत्ता खाण्याचे फायदे. कढीपत्त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडेंट गुण असतात. त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून बचाव होतो. कोरफड. कोरफड खाण्याचे फायदे. कोरफडीमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कोरफड खाणे आरोग्यास चांगले असते. कोरफडीने पचनशक्तीसुद्धा वाढते. अंजीर. अंजीर खाण्याचे फायदे. रक्तदाब कमी करणे, वजन संतुलित करणे, पचनक्रिया व मांसपेशींना सदृढ ठेवणे, प्रजनन आरोग्यास सदृढ बनवते, रक्त शुद्ध करते. अक्रोड. अक्रोड खाण्याचे फायदे. जे लोक दररोज अक्रोड खातात त्याचे आंतडे चांगले राहतात. गट हेल्थ इम्प्रूव्ह अँड हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी असतो. तसेच मेमरीसाठी देखील अक्रोड खाणे उत्तम असते. मुळा. मुळा खाण्याचे फायदे. मुळा आणि संत्रे एकाच दिवशी खाऊ नये. त्यामध्ये 12 तासाचा अंतर ठेवणे गरजेचे आहे. असे केल्यास तुमचं पोट दुःखीच नाही तर पोट खराबसुद्धा होऊ शकते. मुळा खाल्ल्याने पचनशक्ती चांगली राहते. अशा पद्धतीने आपल्याला फळभाज्या आणि पालेभाज्या या शरीराला उपयुक्त असतात. धन्यवाद.